भोंगा आणि ते सरकारने डरपोक ते त्यांचा प्रकार आहे. मला वाटतं कमीत कमी वर्षभरात 50 वेळा CM यांच्याकडे चहा पिले आणि 50 वेळा हे CMकडे चहा पिले, 50 वेळा DCM यांच्याकडे चहा पिले आणि 50 वेळा हे DCMकडे चहा पिले. ते चहा पिता पिता जर बोलले असते तर मजा आली असती ना. म्हणजे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. राज ठाकरे आहेत. तर शेळकेंचं देखील समोर आलेलं आहे की जाताना प्रचाराला पवारांच्या कोणी जाऊ नये त्यांनी म्हटलं धमकीवजा मेसेज दिला. असं आहे की साहेब जेव्हा मंचरला सभेला गेले होते तेव्हा तिथल्या आमदारांनी सगळ्यांना मंत्र्यांनी फोन करून सांगितलं होतं जायचं नाही जायचं नाही जायचं नाही. आता कसं पोलीसही त्यांच्या ताब्यात, सगळं त्यांच्या ताब्यात, पण लोकांची मतं तर लोकांच्या ताब्यात आहेत ना. आणि गद्दारांना मतं द्यायची नाहीत असं महाराष्ट्राने ठरवलं आहे. आणि तुम्ही जर असे दमदाटी करत सुटलात प्रत्येकाला तर अजून लोक चिडतील. तुझा कारखाना आहे का तुला बघतो, घेतो आतमध्ये. आमच्या एका आमदाराने अरे तुझ्यावर IT पडली नाही का अजून, बसणारेच आतमध्ये. म्हणजे ITची पण बातमी यांनाच असते. राजकारणात असं राजकारण कधी बघितलेलं नाही आम्ही. तुम्ही ना राजकारणाच्या काही कथा ऐकायच्या असतील तर गडकरी साहेबांकडून ऐका की कसं मोकळेपणा असायचा राजकारणामध्ये. असे कोत्या मनाची राजकारणी नव्हते तेव्हा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.